ताई कुठे आहेत? हा नाही येणार, पण ते अशा नाही येणार. त्यासाठी मला जादूची छडी फिरवावी लागणार आहे. पण जादूची छडी आहे कुठे? येणार ती पण. ये बात है ना. अरे ओ हो, काय जादूची छडी आहे. आणि आता ही फिरवल्यानंतर सगळ्या ताई माझ्या इथे येणार आहेत. बघायचं तुम्हाला? ओके. अरे हला. हा ओके, येऊन स्टॅच्यू सारख्या उभ्याच राहिल्या. वा, खूप छान वाटलं तुम्ही चौघी जणी इथे आलेले आहेत ते. पण तुम्ही एकट्याच आलेल्या नाही आहेत, तर तुम्ही तुमच्या लाडक्या सखीला सुद्धा घेऊन आलेले आहेत. तर मला ताई आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव सीमा संदेश वाघमारे. बरं सीमाताई, तू कुठल्या सखीला घेऊन आलेली आहेस? मी माझ्या सासूबाईंना घेऊन आली आहे. ओके, बोलो बघू. आई या ना. हा हा, पहिली जोडी आहे सीमाताई आणि पंचशिलाताई. तुमच्या जोडीचं नाव आहे टीम सोबती. काय म्हणताय सासूबाई? काय म्हणताय सासूबाई? आजच्या भागात फक्त तुम्ही दोघेच आहेत का? सुरूच झाल्या दोघी सासू असून. हा, अरे अजून त्यांच्या पण येणार आहेत लाडक्या सख्या. तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ प्रीती रवी वासनकर. तुझ्याबरोबर कोण आले तुझी लाडकी सखी? माझ्यासोबत माझी लाडकी सखी आले, माझ्या सासूबाई. दुसरी जोडी आहे प्रीतीताई आणि प्रमिलाताई. त्यांच्या जोडीचं नाव आहे टीम मैत्री. नमस्कार, माझं नाव अनुषा नामदेव गायकवाड. अनुषाताई, बरं कोणाला घेऊन आली सोबत? मी पण आज माझ्या सासूबाईंना सोबत घेऊन आली आहे. अनुषाताई आणि जमुनाताई. तुमच्या जोडीचं नाव आहे टीम दोस्ती. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव काजल शशिकांत साळवे. बरं तू कोणाला सोबत घेऊन आलीस? माझ्यासोबत मी आणलंय, थोडं गमतीचं नातं आहे आमचं. हा, त्या माझ्या मावस सासूबाई आहेत. आम्ही सगळे लाडाने त्यांना माऊ म्हणतो घरामध्ये. काय बोलता? माऊ. माऊ. हा, अच्छा, माऊ ये. माऊ आलेली आहे माऊ. हा, काजल ताई आणि हेमलता ताई. तुमच्या जोडीचं नाव आहे टीम सवंगडी. तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. थांब बाबा, जादूची छडी फिरवून थांबवतो. हा, थांब थांब थांब. कुठून आणली एवढी एनर्जी? आजच्या भागामध्ये, पहिल्याच भागामध्ये धमाल येणार. टीव्हीवर मला ते आपलं 16 सख्या. हा, 16 सख्याचं. अच्छा, नेहमी बघतेस तू. दररोज लगेच 6 वाजता. पण मग आज तू इथे 16 सगळ्यांच्या कार्यक्रमातच आली आहेस, ते पण सुने सोबत. माझी भाषी पण होती म्हणे, अक्का किती चांगलं वाटते म्हणे. तू पण कधी पण जात होत्या सोने संगीकडे मुंबईत आल्याने. हा, खूप छान वाटतं तुमच्या दोघींशी बोलून. आता आपण आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला सुरुवात करायची आहे. ओके, बरं. पण त्याआधी तुम्हाला खेळाचे नियम आणि अटी मी आधी सांगतो. हा, आजच्या भागापासून खेळ आहेत हे जोडी जोडीने खेळणार आहेत. ओके, पण 3 खेळ असणार आहेत. म्हणजे खेळाचे 3 राऊंड असणार आहेत. ओके, आणि 3 वेगवेगळे खेळ असणार आहे. पहिला जो खेळ आहे तो एकच ताई खेळणार आहे. म्हणजे एका जोडीपैकी एकच ताई खेळणार आहे. दुसरा खेळ पण दुसरी ताई खेळणार आहे. ते तुम्ही ठरवायचं आहे की पहिला खेळ कोण खेळणार आहे, दुसरा खेळ कोण खेळणार आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. पण तिसरा जो खेळ असणार आहे तो मात्र जोडीने खेळायचा आहे. ओके, हा. आता पहिल्या खेळामध्ये जी विजेती जोडी असणार आहे त्या जोडीला मिळणार आहेत 30 गुण. दुसरी जी विजेती जोडी असणार आहे त्या जोडीला मिळणार आहेत 20 गुण. आणि तिसरी जी जोडी असणार आहे विजेती जोडी, त्या जोडीला मिळणार आहे 10 गुण. आणि चौथी जी जोडी असणार आहे तिला तर मिळणार आहे म्हणजे 0 गुण. पण खेळ सुरू करण्या अगोदर मी आधी विचारणार आहे की ही जादूची छडी कोणाकोणाला वापरायची आहे खेळामध्ये. ज्यांना वापरायची आहे त्यांनी हात वरती करायचं आहे. बरं, ही एकदा छडी वापरली, हा, ही एकदा जादूची छडी वापरल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढच्या 2 खेळांसाठी ही जादूची छडी वापरता येणार नाही. त्यामुळे ही जादूची छडी कधी आणि केव्हा वापरायची हे मात्र तुम्ही विचार करून ह्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. बरं, ही जेव्हा तुम्ही जादूची छडी वापराल तेव्हा जर समजा तुम्हाला गुण मिळाले असतील 30 आणि जर तुम्ही जादूची छडी वापरणार असाल हे जर तुम्ही आधीच सांगितलं असेल तर तुमचे गुण दुप्पट होणार. म्हणजे 30 ते
60 होणार. पण त्यानंतर मात्र तुम्हाला ही जादूची छडी वापरता येणार नाही. आणि मग तिन्ही खेळ खेळून झाल्यानंतर ज्या जोडीचे गुण सर्वांपेक्षा जास्त असतील ती जोडी असणार आहे आजच्या भागाची विजेती जोडी. आणि त्या जोडीपैकी एक असणार आहे हुकमाची राणी आणि दुसरी असणार आहे लाडकी सखी, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. या खेळाचं नाव आहे कांद्याने केला वांदा. आता हा जो खेळ असा आहे की तुमच्यासमोर डिश आहे हा आणि कांदे आहेत. काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर डिश अशी डोक्यावर ठेवायची, एका हाताने ती पकडायची. त्याच्यानंतर हा जो कांदा आहे तो कांदा बरोबर त्या डिशवरती ठेवायचा आहे. डिशवरती ठेवल्यानंतर चालत 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 जायचं आहे, व्यवस्थित बॅलन्स करत. कांदा पडून द्यायचा नाहीये. तुमचं जे प्लॅस्टिकचं भांडं असेल त्या भांड्यामध्ये बरोबर तो कांदा टाकायचा आहे, असाच, हाताने नाही. बरं, तुम्हाला जादूची छडी वापरायची या पहिल्या खेळात वापरते. पण तुम्हाला ही जादूची छडी एकीला फिरवावी लागणार आहे आणि एकीला बोलावं लागणार आहे की या खेळासाठी आम्ही वापरणार आहोत जादूची छडी. अशी फिरवायची. ओके, हे घ्या बरं. आम्ही या गेम मध्ये जादूची छडी वापरत आहे. ओहो, क्या बात आहे, व्हेरी गुड. 1 2 3. आधी ठेवायचंय मग जायचंय पुढे. हा, आधी ठेवायचंय. हा, पडला पडला, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय हा, ये तो कांदा घेऊन इथं ये, लवकर आहे लवकर. हा, सावकाश सावकाश टाक, सावकाश टाक. पडला पडला पडला. हा, लवकर यायचंय लवकर यायचंय. हा, व्हेरी गुड. हा, पडला पडला, लवकर यायचंय मागे. आधी ठेवायचा कांदा मग जायचंय. हा, शाबास, बरोबर. बोट खाली बोट खाली. वेळ संपत आलेली आहे. हा हा, लवकर लवकर लवकर. हा 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 हा, वेळ संपलेली आहे. पहिली विजेती जोडी आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. त्याच्यानंतर दुसरी विजेती जोडी आहे टीम सोबती. तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. तिसरी विजेती जोडी आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि चौथी जी जोडी आहे टीम मैत्री, 0 गुण. तुम्ही अजून तुमचं खातं उघडलेलं नाहीये. ओके, पण तुम्हाला पुढच्या 2 खेळामध्ये अजून संधी मिळणार आहे. तुम्हाला छडी सुद्धा वापरायची आहे, तीही संधी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे अजून नाराज होऊ नका, तुम्हाला संधी आहे. चला जाऊया आपल्या स्कोअर बोर्डकडे. या खेळामध्ये तुम्ही जादूची छडी वापरली होती, त्याच्यामुळे तुमचे गुण दुप्पट होणार आहेत, म्हणजे 20चे होणार आहेत 40. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा जादूची छडी फिरवावी लागणार आहे आणि बोलावं लागणार आहे छडीची कमाल, गुणांची धमाल. सोबती टीमच्या गुणांची धमाल झाली आहे 40 गुण. त्याच्यामुळे गुणसंख्या तुम्हाला कळलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुला तरी असं वाटतं की पहिला खेळ तू खेळायला हवा होतास? नाही, असं नाही वाटत मला. ते आपण खूप छान पद्धतीने हा खेळ खेळला. पण जादूची छडी वापरायला हवी होती? नाही नाही ना, वापरली असती तरी पण काय फरक नसता. पण व्हेरी गुड, तुम्ही पण व्हेरी गुड, तुम्ही छान विचार केलात. मला एक विचारायचंय ताई, तुला तुझ्या आईमध्ये आणि तुझ्या सासूमध्ये फरक काय वाटतो? फरक असा आहे की माहेरी माझ्या आता मला वडील नसल्यामुळे माझ्या आईवरती सगळी जबाबदारी होती. भाऊ वगैरे छोटे, मी छोटी, माझ्यापेक्षा मोठे होते भाऊ. पण आईवरती जबाबदारी असल्यामुळे आईला असं वाटायचं बाबा मुलगी नको वाया जायला, नाही का. घरातले परत लक्ष ठेवून असतात की बाप नाही हिला, मग कसं सांभाळणार हिला, नाही का. मग आईचं ऐकत राहिलो आम्ही.
आई बोलायची असं नाही राहायचं, जीन्स नाही घालायची, ओढणीचा ड्रेस घालायचा, केस बांधायची. म्हणजे थोडं धाकात की बाबा नको आपलं नाव खराब होईल, बाप नाही परत काय म्हणतील बाबा बिना बापाच्या पोरीला कसं सांभाळलं म्हणून. पण इकडे आल्याच्या नंतर पूर्ण अपोजिट. मग माझ्या पण मनात असंच होतं की नाही आपलं लग्न झालं ना हातभर बांगड्या घालावे लागणार, केस बांधायचे, चुली पुढे स्वयंपाक करायचं, सगळं दूर अंगा होती. हे तू सगळं डोक्यात माझ्या डोक्यात तेच व्हिज्युअलायझेशन की नाही आता लग्न झालं ना आपलं की नवरा पण तसंच असणार, मारणं. मी तर आल्याच्या नंतर सगळं अपोजिट. आई मला म्हणायच्या 8ला उठ, एवढं लवकर कशाला उठती. मी पप्पांना आणि आईला म्हणत असते ना असं की पप्पा मला असं वाटायचं की माझ्याशी असं होणार आहे तसं होणार आहे. पप्पा म्हणले आधी गेलो तो जमाना, आता नवीन पिढी बदलायला पाहिजे असं बोलले. नक्कीच. आणि हे जर विचार प्रत्येक सासू सासऱ्यांचे असतील ना तर मला असं वाटतं की प्रत्येक ताईचं आयुष्य हे खूप सुंदर होईल. ताई दोघींशी बोलून खरंच खूप छान वाटलं. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची. हा काय नाव खोसाखोशी? अरे बापरे, विचारतेस की धमकी देतेस मला जवळजवळ. नाव अशासाठी आहे ताई, नाव अशासाठी आहे की हे तुमच्यासमोर जे स्ट्रॉ आहेत ना ते काय करायचे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे आणि त्या म्युझिकवरती नाचत नाचत एक एक स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि असा केसांमध्ये खोचायचं आहे. सुंदर दिसतंय, मोराचा पिसारा कोल्ह्यासारखा. पण एक सांगतोय तुला, हे जे स्ट्रॉ आहेत ते माझ्या केसात खोचायचे नाहीयेत, स्वतःच्या केसात खोचायचे आहेत. हे कळले तुला? हा नशीब. पण आता या खेळामध्ये कोणाकोणाला जादूची छडी वापरायची आहे? हा तुम्हाला तर नाही, तुमचा चान्स गेला, तुम्हाला वापरायचे. हा कोणाला वापरायचे? तुम्हाला पण वापरायचे. ओके, तुम्हाला अजून वापरायची नाहीये? क्या बात आहे. पण एक मिनिट, का वापरायची नाहीये? पण माझा कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावर, त्या करू शकतात हे, म्हणून नकोय. म्हणून नकोय. ओके, म्हणजे अजून तुम्ही जादूची छडी वापरलेली नाहीये. दुसऱ्या खेळाला वापर. अच्छा, अरे काय विचार करून निर्णय घेत आहेत यार. काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे. ओके, तुम्हाला वापरायची आहे. ओके, आम्ही या खेळामध्ये जादूची छडी वापरत आहोत. ठीक आहे बाई, वापर जादूची छडी. आम्ही या खेळामध्ये जादूची छडी वापरणार आहोत. जवळजवळ ताई मॅरेथॉन मध्ये धावत होती. हा तर तुम्ही 1 2 3 अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. भो अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. कवड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने वेळ संपलेली आहे. असेच असंच उभं राहायचंय. या ताईंनी सगळ्याच्या सगळ्या स्ट्रॉ लावलेल्या आहेत, म्हणजे ती विजेती जोडी आहे पहिलीच. आपण त्या ताईंपासून मोजूया. त्रेचाळीस, 39 आणि 33. या खेळाची विजेती जोडी आहे अर्थातच टीम सोबती, जिला मिळालेले 30 गुण. दुसरी विजेती जोडी आहे टीम मैत्री. या जोडीला मिळालेले आहेत 20 गुण. टीम दोस्तीचे गुण आहे 10 गुण. टीम सवंगडीत 0 गुण. चला जाऊया आपल्या स्कोअर बोर्डकडे. तुम्ही जादूची छडी वापरणार होतात, त्यामुळे तुम्हाला ती वापरावी लागेल. छडीची कमाल, गुणांची धमाल. मैत्री टीमच्या गुणांची धमाल झाली आहे 40 गुण. छडीची कमाल, गुणांची धमाल. ये बात. दुसऱ्या खेळात पण टीम सोबतीने आघाडी कायम राखली आहे. आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये.
काय सांगशील सुनबाईंबद्दल? सून एकदम चांगली आहे, हो. बोलण्यासारखं काही नाही आहे. आज 12-13 वर्ष झालीत लग्नाला, पण समजून घेते सगळ्यांना. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली ताई? माझ्या लग्नाला 40. 40 वर्ष. ओके. काय करतात भाऊजी? भाऊजी कोरोनामध्ये ऑफ झाले. सॉरी मला माहित नव्हतं. एवढ्या लवकर साथ सुटायला नव्हती पाहिजे, पण त्याच्या पुढे काही चालू शकत नाही. किती वर्ष झाले भाऊजींना जाऊन? आता 6वं चालू होईल. हिच्या सासऱ्यांचं जेव्हा असं झालं तेव्हा मग मी जास्त नाही बाहेर गेले. मला हौस होती खूप बाहेर फिरायची, नटायची खूप हौस. हल्लीच्या जमान्यामध्ये कसं आहे, आमच्यासारख्या लोकांना जास्त प्राधान्य द्यावं असं चालू आहे. कुठंतरी प्राधान्य द्यायला हवं म्हणजे काय? काय म्हणजे असं कसं आहे, ती विधवा आहे, तिला नको बोलू, ती अशी आहे, ती ह्या कार्यक्रमात नको. पण माझं मन असं बोलतं की त्यांना प्राधान्य आधी द्या. विधवा पण येतं, ते सांगून येत नाही कुणाला. ताई मला असं विचारायचं की कधी तुला असं वाटलं की ही सून नाहीये, ही माझी मुलगीच आहे? नेहमीच म्हणजे जशी आली माझ्या घरी तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की माझी मुलगी म्हणून, कारण मला मुलगी नाही आहे. तुमचं हे दोघींचं हे सासू सुनेचं प्रेम हे असंच कायम आयुष्यभर राहू दे. एक छान सासू सुनेची एक मिठी होऊ दे मस्तपैकी. हा ओ हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. वाई आता जाऊया आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. अर्थात गुणसंख्या प्रत्येकाची आत्तापर्यंतची कळलेली आहे आणि हा खेळाला आपण सुरू करूया. हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. बरं, हा जो खेळ आहे तो जोडीने खेळायचा आहे, दोघींनी मिळून खेळायचा आहे. ओके. बरं, काय करायचं की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचे तुकडे आहे. ओके. काय करायचंय, एक हात मागे ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने ही रिंग जोडत जायची दोघींनी. ते तुकडे जे आहेत ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली जोडी कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली आणि चौथी कुठली. ओके. आणि मग त्या अनुषंगाने मार्क आपल्याला कळणार आहेत. ओके. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी आता ही जादूची छडी मात्र वापरावी लागणार आहे एका जोडीला. या खेळामध्ये आम्ही वापरणार आहोत जादूची छडी. ओके. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. आणि रिंग बनवून झाल्यानंतर हात वरती करायचंय. हा, लवकर लवकर लवकर. तुटली नाही पाहिजे ती. नाही नाही नाही, नीट बघा. उचलून दाखवायचे. हात मागे, दोन्ही हात मागे. हात लवकर. जुळी जोडलेली नाहीये. लवकर. हा, इकडनं तुटलेली आहे. हा, लवकर. हात मागे, हात मागे. ओके. बघू. नाही बघू. 1 मिनिट सोडा. हा, ओके. हा, ओके. बघू. 1 मिनिट बघू दे. सोडा. इकडनं निघालेली आहे. पटकन जोडा, पटकन जोडा. हा, पटकन जोडा. 1 मिनिट. तुमची बघू. जिथे बघू तुमची. ओके. ह्यांची झालेली आहे. ओके. ठेवा, खाली ठेवा. बरं, सगळ्यात आधी या खेळाची गुणसंख्या सांगतो. टीम सोबती जिला मिळालेले आहेत 30 गुण. सवंगडीत तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. टीम मैत्री तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. टीम दोस्तीचे गुण आहेत 0 गुण. पण या खेळामध्ये तुम्ही जादूची छडी वापरलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते करावं लागणार आहे. शेळीची कमाल, गुणांची धमाल. एकूण गुणसंख्या झालेली आहे टीम सोबती 100. गुणसंख्या झालेली आहे टीम मैत्री 50. टीम दोस्ती 40. सवंगडी 30. तर अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. त्यामुळे 16 सख्यांचा, लाडक्या नात्यांचा या पर्वाची पहिली विजेती जोडी आहे टीम सोबती. 16 सख्यांचा, 16 सख्यांचा, हो हो हो, 16 सख्यांचा. तर मंडळी, 16 सख्यांचा, लाडक्या नात्यांचा या पर्वाची पहिली विजेती जोडी ठरलेली आहे टीम सोबती.
आणि त्यामुळे ह्या पर्वाची पहिली हुकमाची राणी ठरलेली आहे सीमाताई आणि लाडकी सखी ठरलेली आहे पंचशीला ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि अर्थातच पंचशीला ताई तू लाडकी सखी झालीस त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि सीमाताई तू हुकमाची राणी झालेली आहेस त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. बरं तू आता हुकमाची राणी झालेली आहेस तर असा काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतोय? मला एकच हुकूम सोडावा असा वाटतो की घरात येणारी जी पण मुलगी असेल म्हणजे ॲज अ सून म्हणून, तर सासूने त्या सुनेचा मुलगीसारखा सांभाळ करावा आणि तिला मला जसं फ्रीडम भेटलंय प्रत्येक गोष्ट करण्याचं तसं तिला देखील फ्रीडम भेटावं. वा, नक्कीच खूप छान हुकूम सांगितले आणि मला असं वाटतं तो हुकूम सगळे पाळणार आहे. भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.